नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। यांचा फॉर्म भरून झालेला आहे। त्यांचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पंचायत समिती पुरंदर अधिकृत उमेदवार सौभाग्यवती ललिता दिलीपप्पा कटके यांचाही फॉर्म दाखल होऊन या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। विविध ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। सदस्य अध्यक्ष आदरणीय संदीप कटके हे सर्वांना मार्गदर्शन करते। धन्यवाद। आज बिवरी या ठिकाणी भैरवनाथ मंदिरामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिव्या जगदाळे तसेच पंचायत समितीच्या उमेदवार ललिताताई कटके यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। जर गावांचा विकास करायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्या विचाराची लोक गेली पाहिजेत। आणि दोन्ही उमेदवार असे आहेत की अतिशय त्यांचं घराचं काम म्हणलं तरी गंगारामदादा जगदाळे असतील, दिलीप कटके असतील, अतिशय गेले कित्येक वर्ष समाजामध्ये त्यांचं काम चांगले, त्या कामाची पावती म्हणून आज त्या दोन्ही ताईंना उमेदवारी मिळालेली आहे। आज आपल्या सर्वांची जबाबदारी गाव म्हणून अशी आहे की आपल्याला जी उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीचं खरं तर सार्थ करणं गरजेचं आहे। कारण उमेदवारी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाची उमेदवारी मिळणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे। आताच तुम्ही महापालिकेच्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीची निर्विवाद सत्ता आली, तर ती येण्यामागचं कारण काय? लोकांचं जे काम आहे ते अतिशय चांगलंच आहे नगरसेवकांचं, पण जे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोकांनी खऱ्या अर्थी मतदान केले। आणि ज्यावेळेस गावचा विकास व्हायचा असतो त्यावेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता लागते। आज सर्वत्र सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे। म्हणजे गावचा विकास जर पाहायचं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरपूर कामं झाली। आणि आपल्याला गावांचा विकास करायचा असेल तरी या दोन्ही ताईंना आपल्याला निवडून देणं खूप गरजेचं आहे। खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये दोन उमेदवारी आहेत, भारतीय जनता पार्टीची पण पंचायत समितीची उमेदवारी आहे आणि राष्ट्रवादीची पण पंचायत समितीची जबाबदारी आहे। गाव म्हणून आपल्या गावची परंपरा आहे की आपण 25 वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत आहे। म्हणजे ही निवडणूक पार पडत असताना आपली जबाबदारी आहे की आपला उमेदवार कसा चांगला आहे आणि किती विकास करू शकतो याबद्दल चर्चा करून गाव एकोपा ठेवून आपण जास्तीत जास्त मतदान कसं करायचं ही खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी आहे। कारण गाव एक असेल तर जास्तीत जास्त आपण मतदान करू शकतो आणि आपल्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो। त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम केलं पाहिजे। ह्या 10-12 दिवस मी आज सर्वांच्या वतीने एक ग्वाही देतो की नक्कीच तुमच्या दोघींच्या पाठीमागं संपूर्ण गाव असेल, कार्यकर्ते असतील, तुमच्या पाठीमागं हक्काने उभे राहतील आणि तुम्ही चांगल्या मताने निवडून असाल। धन्यवाद। प्रथम अभिनंदन करतो। आपले दोन उमेदवार भाजपतर्फे कमळ चिन्हावरती उभे आहेत। दिवे गारडे गाणातून जिल्हा परिषदेसाठी दिव्याताई गंगाराम जगदाळे व गारडे गाणातून पंचायत समितीसाठी ललिता दिलीप कटके हे दोन उमेदवार आहेत। बिवरी ग्रामपंचायत 25 वर्षे बिनविरोध आहेत। आम्ही मागे 9 वर्षापूर्वी ज्यावेळेस पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिलीपप्पासाठी 5-6 महिने आम्ही आधी जोराने काम केलं होतं, पण ऐन वेळी पक्षाने उमेदवारी नाकारली तरी तो विचार न करता पक्षाच्या आदेशाचे पालन करून आजपर्यंत आम्ही काम करीत राहिलो। त्याचीच पावती आज दिलीपप्पांना उमेदवारी दिलेली आहे। तर मी गावातर्फे त्यांना शब्द देतो की आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे आमच्या गावात दुसरे राष्ट्रवादी सुद्धा आमचे उमेदवार आहेत आणि जे गारडे रावडेवाडे गाणातून शिवसेनेतून उमेदवार आहेत तर त्या मुलीचं माहेर सुद्धा बिवरी आहे। म्हणजे बऱ्याच लोकांच्या अडीअडचणी असतात, परंतु तत्वाने जे पक्षाच्या बांधिलकी असते त्या पद्धतीने सर्व चांगल्या पद्धतीने काम करतील। मी अशा प्रकारची ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो। आणि माजी सरपंचांच्या दिलीपप्पा कटके यांच्या सुविद्य पत्नी ललिता दिलीप कटके
यांना पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज भरून अधिकृत आपल्याला घोषणाही झालेली आहे की त्यांना पक्षाकडून AB फॉर्म मिळालेला आहे आणि त्याच्या नारळाच्या प्रचारार्थ आपण आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ एकोप्याने एकत्र येऊन शुभारंभ करत आहोत. खऱ्या अर्थाने या भागचा विकास म्हणलं तर वाड्या वस्त्या आहेत. 8 महिन्यानंतर पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे. त्याचप्रमाणे वाड्या वस्त्यांना पाण्याचं नियोजन करणं आणि या गावाची टँकरची लाईन थांबवणं. काय होतं दादा, या भागामध्ये आमच्याकडे 8च महिने पाणी असतं आणि आपला पश्चिम भागा खडकाळ आहे, त्याच्यामुळे पाणी सगळं खाली वाहून जातं आणि त्यामुळं वाड्या वस्त्यांची पाण्याची किरकिर उन्हाळ्यामध्ये चालू असती. कुठेतरी ती टँकरची सुविधा थांबवायची. त्याचप्रमाणे गावामध्ये घनकचऱ्याची गाडी फक्त गावामध्येच फिरते, ती कशी वाड्या वस्त्यावर जाईल याचंही नियोजन पुढल्या काळात करायचे. अंतर्गतले रस्ते आता तरी ग्रँड टूर सायकल रॅलीमुळं जो काही आपला मेन हायवे दुरुस्त झाला असेल तरी अंतर्गतले रस्ते आहेत गावातले, काही पुलांची कामं आहेत, याच्याचं आपल्याला नियोजन करायचे. त्याचप्रमाणे तरुण पिढी खूप भरकटत चाललेली आहे. या तरुण पिढीच्या हाताला काम देण्यासाठी आपल्याला आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये कुठंतरी एखादी कंपनी आणून खूप मोठ्या प्रकारात तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचे. नाही तर लोकांनी, मी आज स्पष्टपणे बोलणार आहे की आज तुम्ही बघितलं पहिल्या पंचवर्षामध्ये शिवसेनेला आपण जिल्हा प्रमुख म्हणून निवडून दिलं. त्या शिवसेनेच्या उमेदवार ज्योतिताई झेंडे मात्र गावामध्ये एकदाही फिरकताना दिसले नाही की कुठलेही काम. फक्त तुम्ही 10व्याला आणि लग्नाला येऊन आम्हाला त्यासाठी आम्ही तुम्हाला 5 वर्ष मतं दिली नव्हती आणि त्यामुळं तुम्ही कुठली कामं आमच्या गावामध्ये दिली, कुठल्या जिल्हा परिषदच्या योजना आमच्या तळामधल्या गावा लोकांच्या पर्यंत दिल्या, याची पावती जर तुम्ही देत असाल तर समोर येऊन सांगावं. मग आम्हाला आमच्या हक्काचा माणूस का पाहिजे, त्याचं हेच कारण आहे. जर आम्ही दिव्यांग संघटना आहे, आम्ही फक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करायची का नाही, तर आम्हाला जर आमच्या हक्काचा उमेदवार देत असेल तर आमचे आंदोलन थांबणार आहे. आम्हाला तो निधी खेचता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या 100 योजना आहेत, प्रत्येक भागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांची माहिती तळागाळातल्या दिव्यांगाला कशी मिळेल, तिथं कसं निपक्षपणा राहील, या बुद्धिप्रमाणातून आम्हाला उमेदवार निवडून द्यायचा. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या जी बऱ्याच योजना आहेत त्या आपल्या गावामध्ये आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये खेचून आणण्याची धमक या 2 उमेदवारांनी आपल्याला विजयी करता येईल याची सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली ग्वाही द्यावी आणि प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने काम करावं अशी मला या ठिकाणी सर्वांना विनंती करावीशी वाटते. आणि या ठिकाणी मी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये शब्द देतो की या ठिकाणी आम्ही हिवरे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान देण्याचं काम करू, एवढी या ठिकाणी अपेक्षा सर्वांच्या वतीने उभी. भाग्यवती ज्योतिताई झेंडे यांनी या परिसरासाठी काय केलं किंवा किती वेळा या परिसराला भेटी दिल्या, हे वाक्य 5 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे अशी विनंती मी या ठिकाणी या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमातनं करतोय. खरं तर हा कार्यक्रम प्रचाराची रूपरेषा ठरवण्याचा आहे. प्रचार कशा पद्धतीनं करायचा, गावोगावची मोर्चे बांधणी कशी करायची या दृष्टीने विचार व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी या कार्यक्रमानंतर सुरू होईल. प्रचाराचा पारा जसा जसा वाढत जाईल तसा तसा बऱ्याच वेळेला ज्या वेळेला विरोधकांना वाटतं की इलेक्शन आपल्या हातून निसटते, म्हणजे असं ज्यांना कोणाला वाटतं ते मग आपली माती भडकवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतात. हे इथून मागच्या इलेक्शनचा अनुभव आहे. असं जर काही घडायला लागलं तर आपण मात्र डोक्यावर बर्फाची लादी ठेवून चालायची आहे, परंतु आतमध्ये मेंदू विचार हा मात्र सतत ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, अशा पद्धतीने चालायचं. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार ललिता दिलीप कटके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी आपल्या नाथसाहेबांच्या मंदिरामध्ये शुभारंभ करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कात्रज दूध संघाचे माजी डायरेक्टर आदरणीय गंगाराम जगदाळे, मीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संदीप भाऊ फडतरे, पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीपजी कटके, त्याचबरोबर धर्माबापू गायकवाड, सुदर्शनजी कुदळे, मयूरजी फडतरे,
या ठिकाणी बाहेरगाव आले सर्व गराडे, बोपगाव, चांबळी, हिवरे, कोडी या ठिकाणी आले सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर प्रहारच्या राज्याच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ढवळे, सर्व भिवरी गावातील ग्रामस्थ, भिवरी गावच्या विद्यमान उपसरपंच मारुतीनाना खटके या ठिकाणी सर्व या ठिकाणी माझे सहकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित, त्यामध्ये चांबळे गावचे दशरथजी कामटे माझे उपसरपंच, संजूबाबा कामटे, दत्तात्रयजी शेंडकर, विलासजी शेंडकर, तानाजी आबा शेंडकर, काशीनाथजी शेंडकर, पहलवान रघुनाथप्पा कामटे, शेंडकर पावले, प्रकाशजी शेंडकर, गोरखजी फडतरे, त्याचबरोबर सर्व भिवरी गावातील माझे जीवा चव्हाणचे सहकारी माता भगिनींनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक नम्र आव्हान करतो. गेली 20 वर्ष झाली या समाजामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकनेते दादासाहेब जाधवरावांच्या विचारावर प्रेरित होऊन गेली 20 वर्ष बाबाराव जाधवराव असतील, गंगाराम दादा जगदाळे असतील यांच्या विचारावरती काम करतोय. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या समाजामध्ये काम करतोय. कुठलाही कधी स्वार्थाचं राजकारण या समाजात केलं नाही. या गावाने मला या ठिकाणी समाजामध्ये काम करण्याची संधी अनेक पदावरती दिली. या देवस्थानचा अध्यक्ष मी 2007 साली झालो. या सभा मंडपाचं काम या गावामध्ये 1 कोटी रुपयाचं काम त्यावेळेस आमच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वतः कुठलीही परिस्थिती असताना एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस कुठलाही राजकीय वारसा नसताना त्या ठिकाणी मला दिलं आणि ते पूर्णत्वास नेलं. आणि त्यानंतर 2014 साली याच समाजाने मला या गावचं तंटामुक्ती समितीचं अध्यक्षपद दिलं. त्या निमित्ताने सुद्धा गावामध्ये एकही तंटा मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन न देता या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये सुरुवातीला 32 गावांची न्याय निवड व्हायची, त्याचप्रमाणे आम्ही या भिवरी गावातील न्याय निवड या ठिकाणी केले. आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं की भिवरी गावातला तंटा आला तर आम्हाला फोन केल्याशिवाय घ्यायचा नाही. आम्ही त्या ठिकाणी त्या कसल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी आम्ही तो तंटा या ठिकाणी मिटू आणि जर काही जास्तीत असेल तरी सुद्धा आम्ही त्यांच्या हातापाय पडू, पण त्या ठिकाणी कुणाच्याही कोणत्याही गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी पैसे जाणार नाही यासाठी आम्ही काम केलं. त्यानंतर 2019 साली पुन्हा एकदा मला ग्रामपंचायत सदस्यपद बिनविरोध दिलं. 28 वर्षे ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा आणि त्यानंतरही त्या ठिकाणी मला 2022 साली ग्रामपंचायतचं सरपंच पद दिलं आणि त्या ठिकाणी 10 महिन्याच ग्रामपंचायत सरपंच पद, कारण ग्रामपंचायत बिनविरोध असल्यामुळे ओपनची जागा सरपंच होती आणि त्या ठिकाणी आम्हाला सगळे सरपंच करायचे होते. त्या निमित्ताने आम्ही त्या ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी राजीनामे दिले आणि ज्या 10 महिन्याच्या काळामध्ये जवळजवळ मी 2 कोटी रुपयाची कामं या भिवरी गावामध्ये केली. रस्ता असेल, पाणी असेल, अनेक कंपन्यांचे CSR फंड असतील, भारत पोर्ट सारख्या कंपनीचे CSR फंड असतील, अनेक विद्यार्थी 5,000 ते 10,000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मी शैक्षणिक साहित्याचं वाटप केले. कुठलाही मनामध्ये स्वार्थ भावना नाही. मी त्या ठिकाणी इलेक्शन आता खेळण्याच्या मनस्थितीत नव्हतो, मला खेळायचं नव्हतं, पण आदरणीय गंगाराम जगदाळे यांनी त्या ठिकाणी फोर्स केला. बाबाराव जाधव असतील, आदरणीय तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप सर असतील, त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला खेळावं लागेल आणि त्या ठिकाणी रात्री 11:30 वाजता माझा एबी फॉर्म फायनल झाला आणि त्या ठिकाणी मी कुणालाही न सांगता त्या ठिकाणी 50-50 कार्यकर्त्यामध्ये आम्ही जाऊन एकत्रित दिव्याताई आणि आमचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी येत आहे आणि त्याचं काम करण्याचं खऱ्या अर्थानं जर श्रेय जात असेल त्या आदरणीय गंगाराम जगदाळे आणि संदीपजी खटके. कसं असतं, विकास कामं करत असताना आपल्या गावातला जर त्या ठिकाणी वाढती असेल जेवणाच्या पंक्तीत तर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीचं मिळतं. त्यासारखं जे आपला अध्यक्ष आहे, आम्ही संघटनेत काम करतोय, गेली 7 वर्षाला आम्ही या संघटनेत काम करतोय. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष होता, आता सुद्धा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहे. बूथ वरती जाऊन काम केलेलं आहे. कुणाची इलेक्शन असो पक्षाने जी जबाबदारी दिली त्या पद्धतीने आम्ही काम पार पाडलेलं आहे. पण सर्वांना मी एक नम्र आवाहन करतो, आपल्या गावातीलच एक तुमची सुनबाई या इलेक्शन मध्ये आहे, आपली एक मुलगी आहे दिव्याताई, आपल्याला भरघोस मताने त्या ठिकाणी त्यांना मतदान करायचे. कमळ हे चिन्ह आहे, कमळ या चिन्हासमोर आपल्याला मतदान करून एक वेळेस आमच्या सीटाला मतदान कमी केलं तरी चालेल, पण आदरणीय दिव्याताई गंगाराम जगदाळे यांना आपल्याला प्रचंड बहुमताने जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचे. कारण त्या ठिकाणी आपल्याला भविष्य आहे. पुणे जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आणि त्या ठिकाणी मिनी मंत्रालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करण्याची संधी आदरणीय दिव्याताईंना द्यायची. उच्च शिक्षित आहे,
उच्च शिक्षित तरुणाला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम आहे. आपल्याला नक्कीच या ठिकाणी पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंद्रकाका जगताप यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं भिवरी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आदरणीय सरांना आज 2-4 ठिकाणी प्रचाराचे नारळ फोडायचे होते, पण सरांनी शब्द तर मी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी या ठिकाणी सर आले, त्यांचं मी आपल्या भिवरी ग्रामपंचायतच्या वतीनं भिवरी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. काय भरपूर बोलणं संकल्प या ठिकाणी करूया. कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही. आपण कसं आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो हे विजन डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी पुढे जायचे. सर्वांना पुन्हा एकदा नम्र, माझ्याकडे भरपूर बोलण्यासारखे मी 1 तासभर बोलू शकतो, पण काय झालं भरपूर नेते मंडळी सरांना एकच या ठिकाणी सांगतो, दादांना सांगतो, आम्ही त्या ठिकाणी होणाऱ्या मतदानाच्या 60% मतदान भारतीय जनता पार्टी आणि कमळ या चिन्हाला दिल्याशिवाय आम्ही स्वतः राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय संभाजी फडतरे असेल, राहुलजी गारे, उपस्थित सर्वच आमचे इच्छुक उमेदवार अतिशय ताकदीनं, त्याचप्रमाणे शेखरजी बडदे असतील, अतिशय ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचा आपणच स्वतः उमेदवार आहोत हा विचार घेऊन, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा विकासाचा विचार घेऊन प्रत्येकाच्या घरापर्यंत जातील. आज या भिवरी गावची अतिशय गेल्या 30 वर्षापासूनची परंपरा आहे बिनविरोधची, परंतु मी भिवरी ग्रामस्थांना एक आवाहन करू इच्छितो की आपल्या गावचे गाव आमचे संदीप दादा सभापती यांनी ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. उपस्थित सर्वांचेच त्या ठिकाणी नाव त्यांनी ठिकाणी घेतलं. मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या भिवरी गावात याआधी देखील आपण अनेकदा संदीप दादा आपण अनेकदा या ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि एक निश्चितच मला खात्री या ठिकाणी अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्त आल्यानंतर एवढी पटली की भिवरी गावाची जी काही एकजूट आणि वज्रमूठ तुम्ही जे सगळे मांडता हे जर उदाहरण मी माझ्या जवळजून आणि पंचक्रोशीत देखील अनेकदा दिलेलं आहे. कारण कार्यक्रमाच्या निमित्त जसं नमो चषकच्या वेळेस आमचे दिलीप बाप्पा हे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या भिवरीतील शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीचा कबड्डीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवला होता आणि त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आप्पांनी त्या ठिकाणी आपल्या गंगाराम दादांनी त्या पंचक्रोशीच्या विकासासाठी आणि आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीशी नाळ जोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे कोण उमेदवार आहेत तर ते आपले दिलीप बाप्पा खटके, त्याच पद्धतीने आमचे गंगाराम दादा जगदाळे. आणि येणाऱ्या काळात मी एकच सांगू इच्छितो की बऱ्याचदा इलेक्शन आणि निवडणूक म्हटली की उगवते तारे हे या समाजात दिसत असतात, परंतु आपण देखील आपल्या ह्या जीवनातील प्रवासातील सातत्याने जो एक कन्सिस्टन्सी साधणारे हे जे 2 उमेदवार आहेत यांना निश्चितपणाने येणाऱ्या 5 फेब्रुवारीला कमळाचं चिन्हासमोरील बटन दाबून अतिशय ताकदीने आपण सगळेजण निवडून घेतात अशी मी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजक दिव्या ताई जगदाळे आणि दिलीप शेठच्या कन्या ललिताताई कटके, खरं म्हणजे आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहत असताना कमळ हे चिन्ह घेऊन आपण सर्वांच्या समोर जात आहोत. कमळ हे चिन्ह सर्वांच्या समोर का घेऊन जायचंय की आपला विकास हा महत्वाचा आहे, तरुणांचा विकास महत्वाचा आहे. मला महिला भगिनींना एवढं सांगायचंय की आपल्या सर्वांचा विकास करणारा हा भारतीय जनता पक्ष आहे. मला महिलांना सांगायचं की लाडकी बहीण आपला देवाभाऊ लाडका हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून कमळ हे चिन्हावरचं बटन दाबून ह्या दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं. महिला भगिनींना आपण सर्वांनीच चांगल्या पद्धतीने साथ देतात एवढीच मी विनंती करण्यासाठी आले. कमळ या चिन्हावरचं बटन दाबून येणाऱ्या 5 तारखेला आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी विनंती करते. माझी 2 शब्द. मी माजी सरपंच दिलीप सदाशिव कटके यांच्या पत्नी सौ ललिता दिलीप कटके भारतीय जनता पार्टी तर्फे कमळ या चिन्हासाठी जिल्हा परिषदेसाठी सौ दिव्याताई गंगाराम जगदाळे आणि मी पंचायत समितीसाठी ललिता दिलीप कटके या दोघी उमेदवार उभे आहोत. तर आमचे मार्गदर्शक श्री शेखरजी ढवळे साहेब शेखरजी वडणे साहेब, तसेच माझे आमदार संजयजी जगताप, माझे आमदार अशोकराव टेकवडे, बाबाराजे जाधवराव आणि संदीपजी कटके आणि दिलीप बाप्पा कटके यांच्या गंगाराम जगदाळे
येत्या 5 तारखेला कमळ या चिन्हासमोर त्यांना उमेदवार सहभागी होते दिवाताई गंगारामदादा जगदाळे ताईंना विनंती करतो की आपल्या मनोगत या ठिकाणी जागेवरूनच जागरूक होणार. सर्वसामान्य लोक असतात त्यांना जी काय मदत करायची असते तर ही अशी एक पासून वरपर्यंत जर साखळी तयार झाली तर ती सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येते. आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना आदरणीय अशोक भाऊ टेकोडे असतील, आदरणीय लोकनेते दादासाहेब जाधवराव असतील, आदरणीय संजयजी जगताप असतील, बाबारावजी जाधवराव असतील, यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि त्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटला गेला त्याच पद्धतीचा ठसा इथून पुढच्या काळात जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिव्याताई जगदाळे असतील शेणकर, त्याचप्रमाणे आदरणीय पंचायत समितीच्या उमेदवार ललिताताई दिलीपप्पा कटके असतील, ह्या सुद्धा त्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतील आणि सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्तीच्या लाभाच्या योजना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतील. विकासाची कामं गावागावामध्ये त्या ठिकाणी त्या उभं करतील अशी त्यांच्याकडनं आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि त्यांना त्यांच्या भावी काळासाठी उद्याच्या निवडणुकीत 5 तारखेला त्यांच्या समोरचं कमळाचं जे बटन आहे ते बटन दाबून या दोन्ही ताईंना आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पाठवावं असे सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद. मी माजी सरपंच दिलीप सदाशिव कटके यांच्या पत्नी सौ ललिता दिलीप कटके भारतीय जनता पार्टी तर्फे कमळ या चिन्हासाठी जिल्हा परिषदेसाठी सौ दिव्याताई गंगाराम जगदाळे आणि मी पंचायत समितीसाठी ललिता दिलीप कटके या दोघी उमेदवार उभे आहोत. तर आमचे मार्गदर्शक श्री शेखरजी ढवळे साहेब शेखरजी वडणे साहेब, तसेच माझे आमदार संजयजी जगताप, माझे आमदार अशोकराव टेकवडे, बाबाराजे जाधवराव आणि संदीपजी कटके आणि दिलीपप्पा कटके यांच्या गंगारामराव जगदाळे सगळे सेवक म्हणून उभे आहोत. यासाठी आम्हाला मतदानासाठी आशीर्वाद द्यावे आणि आम्ही पूर्ण येत्या 5 तारखेला कमळ या चिन्हासमोर उमेदवार सहभागी होते दिवाताई गंगारामदादा जगदाळे ताईंना विनंती करतो की आपल्या मनोगत या ठिकाणी जागेवरूनच जागरूक होणार. माझं नाव दिव्या संदीप उर्फ गंगाराम दादा जगदाळे. मी जिल्हा परिषद दिवेगराडे गट भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे. निवडणुका आल्या की सहली ट्रिपा परत होम मिनिस्टरचे कार्यक्रम सगळेच करतात. आपल्याला विकास करायचा आहे. माझा विकासासाठी प्रमुख 3 मुद्दे आहेत. मला निवडणुकीसाठी माझे प्रमुख मुद्दे आहेत. 2 गावांमधील रस्ते मला सुरळीत करायचे आहेत. तसेच आपल्या भागात दुष्काळी भाग आहे. उन्हाळा आला की आपल्याला टँकरची गरज भासते. त्यासाठी मला काम करायचं आहे. तसेच महिला हा घराचा भक्कम आधार आहे. त्यांच्या आरोग्यासाठी मला काम करायचं आहे. तसेच आपली युवा पिढीसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी त्यासाठी मला काम करायचं आहे. नक्कीच मी निवडून आल्यानंतर गावागावामध्ये ग्रामसभा आयोजित करेल. कसं असतं कधी कधी आपल्याला जे माहित नसतं म्हणजे आपल्याला असं वाटतं की इथे हे काम राहिले, पण तिथे गेल्यावरती असं कळतं की हे काम नाही, तिथे दुसरंच काम आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तसेच काल परवाचीच गोष्ट आहे. गाडीतने येत होते. येताना रस्त्यावरती गाडीतने येत होते. रस्त्यावरती मला घोळका दिसला. नक्की काय चाललंय ह्याचा मी विचार करत होते. गाडीतनं उतरल्यानंतर एक बाप त्याच्या मुलाला मारत होता. मी त्यांना विचारलं तुम्ही का मारताय, तर ते बोलले की तो मुलगा कुठलंही त्याला काम सांगितलं तर तो हो असं उत्तर देतो.
तर नाही असं बोलतच नाही. मी त्यांना म्हणलं की तो नाही बोलेल याची खात्री मी घेते. तो आला माझ्यासोबत. त्याला मी विचारलं की तू हे काम करशील का? तो हो बोलला. तू शेतातलं काम करशील का? तो हो बोलला. मी त्याला विचारलं तू राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मत देशील का? तर तो नाही बोलला. तरी आपण त्या मुलाला कळतंय आपण सुजाण नागरिक आहोत. तरी आपण येत्या 5 तारखेला कमळ या चिन्हासमोरचे बटन दाबून मला विजयी करावं. धन्यवाद. पक्षाच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आदरणीय दिव्याताई गंगारामदादा जगदाळे शेटकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या पुरंदर पंचायत समितीसाठी या ठिकाणी पंचायत समितीच्या आपल्या प्रतिनिधी असाव्यात म्हणून त्या ठिकाणी ललिताताई दिलीपाप्पा कटके यांना भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि याच्या प्रचारार्थ आज खऱ्या अर्थाने केवळ पुरंदर तालुक्यातच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने गेली 35 वर्ष बिनविरोध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श ज्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी रचला, त्या बेगरीकर उपस्थित सर्व ग्रामस्थ भगिनी या ठिकाणी या प्रचार सभेसाठी उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोकभाऊजी टेकवडे, माझ्या अगोदर ज्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं आणि ज्यांनी आपल्या भागाचं जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलं आणि एक आपला कामाचा आगळा वेगळा ठसा सर्वसामान्यांच्या पर्यंत आणि या पुरंदरच्या पश्चिम भागातल्या प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत आणि गावापर्यंत नेला. ते आदरणीय गंगारामदादा जगदाळे भारतीय जनता पक्षाचे या मंडळचे अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ या ठिकाणी उपस्थित युवा मोर्चाचे जिल्ह्याचे प्रमुख आमचे सहकारी अजिंक्य भैया नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संदीप भाऊ आणि चारीच्या चारी दादा तुम्ही ज्या वेळेला आता सगळे आपण रणांगणात उतरलोय रणाला त्यावेळेला चारीच्या चारी जिल्हा परिषद जागा या कमळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी विजय झाला. ही सुरुवात पुरंदरच्या परिवर्तनाची या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होती. तर आपण बरोबर सांगितलं की विहीरचं जे 4 महिने पाणी वाहून जातं ते हक्काचं पाणी नदी जोड प्रकल्पामध्ये सोमवर्डीच्या पासून गरड्याच्या त्यामध्ये करण नदीत पडणार. आणि इथं जी बांधकामं चाललेली आहेत आणि ती बांधकामं त्याच्यामध्ये खूप चांगली विकासाची बांधकामं आहेत. ती विकासाची बांधकामं होत असताना जे पाणी कमी पडतंय आणि इथे येणाऱ्या लोकांचे संशय आहेत की इथं राहायला कसं यायचं, इथं कसं त्याच्यामध्ये गायकवाड साहेब कसं वाढायचं. निश्चितपणे संजयराव जगताप आणि मी स्वतः आम्ही निर्णय घेतलेला आहे की देवाभाऊंच्या पुढं जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा रिझल्ट 100% त्या ठिकाणी घेऊन 100% रिझल्ट लागल्या हे पाणी त्याच्यामध्ये या आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी खेळल्याशिवाय राहणार नाही. शेवटी वरच्या लोकांना सुद्धा आपल्याला विश्वास द्यायचा आहे की हे पुरंदर ही संतांची भूमी, ही इतिहासकारांची भूमी ही त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं 100% भाजपामुळे त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं. गंगाराम दादांनी काम केलं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप चांगलं